नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली SRT शेती पाहण्यासाठी जामनेर तालुक्यामधील सारव या गावाचे शेतकरी आले. त्यांनी दोन्ही प्लॉट पाहिले. एका ठिकाणी 2 बियाचाही पाला, एका ठिकाणी 3 बियाचाही पाला, ज्या ठिकाणी आपण टार्गेट केलंय. आणि हे सगळं शक्य जे कशामुळे झाले ते पण त्यांनी बघितलं. त्यांनी हरभऱ्याचा प्लॉट पण बघितला. आपण SRT शेतामध्ये एकाच ठिकाणी 4 पिकं आपण इथे पाहतोय. 5 पिकं आहे. लसूण आहे, मका आहे, हरभरा आहे आणि भुईमुंगे आणि प्लस ज्वारी, म्हणजे 5 ते 6 पिकं आपण या 7 एकर जमीनमध्ये पूर्ण SRT इथे केलेली आहे. दादा पाहण्यासाठी आले. तुमचं नाव सांगा दादा. भूषण पाटील. तुमचं नाव? मनोज शिंदे. मनोज शिंदे. तुमचं गाव तालुका सगळं सांगा काय ते. भूषण पाटील, सार्वे प्रलो, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. तुम्हाला हा जो टार्गेट आहे की 100 क्विंटलचा प्लॉट तुम्ही बघितला, काय वाटलं तुम्हाला? समजा तुमच्या शेतीमध्ये तुम्ही जी शेती करता आणि या शेतीमध्ये काय फरक वाटला हो असं? यासाठी शेतीमध्ये आम्हाला म्हणजे आम्ही याच्या पहिले तुमचं यूट्यूबवर फेसबुकवरती बघितलं होतं. बरोबर. पण आता आज तुमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष येऊन आम्हाला खरोखर जे तुमचं टार्गेट आहे एकरी 100 प्लसचं, ते एक दिवस 100% सक्सेस होणार आहे. आजची कंडिशन तुमच्या शेतामधली अशी आहे सर की तुम्ही 75 ते 80 प्लस आजच आहे. अच्छा अच्छा हा. अच्छा. बरोबर. आणि 3 दांड्या आहे, तरी पण 2 कणस आहे इथे, त्याच्यामुळे आपलं वेगळा वाटतं असं. म्हणजे एका जागी 3 रोपं जरी लावले असले तरी 3 रोपामधून प्रत्येक दांड्याला 2 कणस आले. आपल्याला 2ची गरज नाही, आपल्याला एकाचीच गरज आहे, पण तरी सुद्धा 2 आले. आणि हे सगळं शक्य कसं आहे? कशामुळे? फक्त SRT मुळे हे शक्य झाले. आता या दादा तुम्हाला सांगतील की ते त्यांच्या शेतामध्ये 2 रोपं लावतात, पण मग एक रोप लावतात. समजा पारंपरिक पद्धतीने ते शेती करताय. ह्या शेतीला अजून ते टच झाले नाही. म्हणजे हे शेती जगामधली हे जे क्रांती आहे, SRT शेती ही जी क्रांती आहे, जे भटसावळे दादा निर्माण केली आहे, जे जनक आहे भटसावळे दादा या SRT शेतीचे, त्यांनी जे क्रांती निर्माण केली त्याच्यामध्ये अजून यांचा प्रवेश झाला नाही. पण ते जे पारंपरिक शेती करतात, जे एक दांडा लावतात, ते किती कणस येतात ते सांगा तुम्ही आता. पारंपरिक शेतीमध्ये आम्हाला काय 1 कणूस येतं समजा, आणि जमीन आमची भारी असल्यामुळे तरी पण पाहिजे तितका रिझल्ट आहे नाही. आणि इथे जमीन हलकी असल्यावर पण 3 दांड्या आहेत, तरी पण त्यांना 2 कणस इथे आहे समजा प्रत्येक दांड्यात. आणि हरभऱ्याचं बी समजा डॉलर हरभरा लावला इथे भाऊंनी, तरी पण हरभऱ्यामध्ये मर रोगाचं प्रमाण 0% डायरेक्ट आहेच नाही. असं जरा तुम्ही हलकी जमीन असल्यावर पण म्हणजे हे सगळं शक्य कशामुळे सांगितलं मी तुम्हाला? हे फक्त SRT SRT मुळे. इथं दिसतं समोर, हे सगळं SRT मुळे शक्य आहे. शेतकरी मित्रांनो, एकही मर रोग म्हणजे एकही झाड या हरभऱ्यामध्ये आपण डॉलर हरभरा लागवड केला आहे, एकही मर रोग इथे आलेला नाही. याला फक्त आता 0.34चा वरतून स्प्रे घेतलाय, अजून खालून त्याला खत दिले नाही. का बरं? कारण खत खालीच तयार होते. आणि जे आपण खत वगैरे सर्व जे आपण ट्रीटमेंट करतो ते आपण सर्व ग्रुपवर टाकतोय, किंवा फेसबुकला टाकतोय, किंवा इंस्टाला टाकतोय, यूट्यूबवर टाकतोय, टार्गेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर टाकतोय. तुम्हालाही तुमच्या शेतीमध्ये जर क्रांती घडवायची असेल तर SRT शेतीमध्ये या. SRT शेतीमध्ये या आणि तुमच्या शेतामध्ये क्रांती घडवा, की बिना मजूर, बिना नांगरणी, बिना ट्रॅक्टर आणि बिना कष्टाची शेती, म्हणजे परिपूर्ण शून्य मशागत या शेतीमध्ये आपण आलोय. तुम्हीही या अशी आम्हाला तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.